पुण्यातील एका उच्चभ्रू फ्लॅटमध्ये रात्री उशिरा सुरू असलेली रेव पार्टी. पोलिसांची अचानक छापेमारी आणि रंगेहात पकडले गेले कोण? तर माजी महसूल मंत्री आणि एकेकाचे भाजप नेते एकनाथ खडसे यांचे जावई डॉक्टर प्रांजल खेवलकर. महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा खळबळ उडवणारी घटना. ही केवळ एक रेव पार्टी नव्हती, तर यात राजकारण, षडयंत्र आणि अनेक गंभीर आरोप यांचा स्फोट झाला आहे. पुण्यातील खराडे शहराचा उच्चभ्रू आणि शांत परिसर. या ठिकाणी 26 जुलैच्या पहाटे 3 वाजता उशिरा एका फ्लॅटमध्ये सुरू होती एक हाऊस पार्टी. मात्र ही पार्टी साधी नव्हती. येथे पैसे उधळले जात होते. मोठ्या प्रमाणात अंमली पदार्थ, दारू आणि हुक्काचा वापर सुरू होता. पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेला याची गुप्त माहिती मिळताच त्यांनी तात्काळ छापा टाकला. या धाडीमध्ये 2 महिला आणि 4 पुरुष पोलिसांच्या ताब्यात आले. त्यातील एक जण क्रिकेट बुकी असल्याचे समोर आले आहे. तसेच त्यात प्रमुख नाव ठरलं प्रांजल खेवलकर, एकनाथ खडसेंचे जावई यांचं. प्रांजल खेवलकर हे राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्षा रोहिणी खडसे यांचे पती आणि माजी मंत्री एकनाथ खडसे यांचे जावई आहेत. ते व्यवसायाने रिअल इस्टेट, इव्हेंट मॅनेजमेंट आणि ट्रॅव्हल कंपनीचे मालक आहे. या अगोदरही ते चर्चेत आले होते. हे त्यांच्या आलिशान सोनाटा लिबोसिन या गाडीमुळे. सामाजिक कार्यकर्त्या अंजलिया दमानिया यांनी गाडीच्या अवैध नोंदीवरून प्रश्न उपस्थित केले होते. या घटनेमुळे महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात प्रचंड हालचाल झाली आहे. एकनाथ खडसे हे आधी भाजपमध्ये होते, पण नंतर त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. सध्या ते विरोधी भूमिका घेणाऱ्या गटात आहेत. विशेष म्हणजे गेल्या काही दिवसांपासून एकनाथ खडसे आणि जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्यात वाद उफाळून आला आहे. अशातच आता त्यांच्या जावयाला रंगेहात अटक झालेली ही एक राजकीय खेळी उरती का, असा प्रश्न उपस्थित होतोय. एकनाथ खडसेंनी यावर प्रतिक्रिया देताना सांगितलं की ही माहिती मला माध्यमांकडून समजली आणि हो, हे होणारच होतं. हे मला आधीच माहिती होतं. त्यांना अडकवण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप एकनाथ खडसेंनी केला आहे. त्यांनी सूचक शब्दात हा षडयंत्राचा भाग असू शकतो, गेल्या काही दिवसांपासून विरोधात बोलत आहे, त्यांना अडकवण्याची मालिका सुरू आहे असं म्हटलं. तसेच मी अजून त्यांना भेटलो नाही, ते पोलिसांच्या ताब्यात आहेत. तिथे जर खरंच रेव पार्टी सुरू होती आणि त्यात माझे जावई असतील तर मी त्याचं समर्थक करणार नाही. जो दोषी असेल त्याला शिक्षा झालीच पाहिजे. मात्र स्थानिक पोलिसांवर दबाव असण्याची शक्यता आहे. हे प्रकरण बाहेर येणं गरजेचं आहे. रिपोर्ट आल्यावर यावर भाष्य करता येईल असं त्यांनी पुढे स्पष्ट केलं. पोलिसांनी छापेमारी करताच प्रांजल खेवलकर आणि इतर आरोपींना ताब्यात घेतला असून ससून रुग्णालयात त्यांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली आहे. फ्लॅटमध्ये अंमली पदार्थ, दारू आणि हुक्का जप्त करण्यात आला आहे. या पार्टीचा व्हिडिओही सध्या व्हायरल होताना दिसून येतोय. विशेष म्हणजे ज्या फ्लॅटमध्ये ही पार्टी चालू होती तो फ्लॅट खेवलकर यांच्या नावावर असल्याचं समोर आलं आहे. त्यासोबतच प्रांजल खेवलकर यांच्या नावाने हॉटेलच्या बुकिंग केल्या असल्याच्या पावते आता समोर येत आहे. 25 ते 28 जुलैपर्यंत हे बुकिंग करण्यात आलं होतं. रूम नंबर 101 आणि रूम नंबर 102 खेवलकर यांच्या नावाने बुक होता. 10,357 रुपये असे याचं भाडे होतं. एका रूमचं बुकिंग 25 ते 28 जुलैपर्यंत, तर दुसऱ्या रूमचं बुकिंग 26 ते 27 पर्यंत करण्यात आलं होतं. गिरीश महाजन यांनी आरोप करताना अगोदर म्हटलं होतं की या रेव पार्टीचे आयोजन खडसेंच्या जावयाने केलं होतं. राजकीय स्तरावर याचे परिणाम तात्काळ जाणवायला लागलेत. काहींना यात राजकीय सूड दिसून येतोय. एकनाथ खडसे यांचे जावई प्रांजल खेवलकर यांच्यावर आज झालेली कारवाई म्हणजे स्वायत्त यंत्रणांचा गैरवापर करत बोलणाऱ्याचा आवाज दाबण्याचा प्रयत्न आहे. खडसे आणि खडसेंसारखे बोलणाऱ्या अनेक लोकांसाठी हा एक संदेश आहे. चुप बैठो नहीं तो रेड करूंगा, असं मत शिवसेना ठाकरे गटाच्या उपनेता सुषमा अंधारे यांनी व्यक्त केलं आहे. काहींनी खेवलकर यांच्या जबाबदारीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे, तर काहींना भाजप विरुद्ध राष्ट्रवादी संघर्षाचं नवं पर्व सुरू झाल्याचं वाटतंय. गिरीश महाजन आणि खडसे यांच्यातील संघर्षात ही कारवाई टायमिंगच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाची वाटते. या घटनेतून स्पष्ट होतं की ही मात्र एक पार्टी नसून हे एक मोठं षडयंत्र असू शकतं. सध्या गंभीर सामाजिक प्रश्न उभा राहत आहे की राजकीय नेत्याचे आप्तस्नेही जर कायद्याच्या चौकटीबाहेर वागत असतील तर लोकांचा विश्वास कसा राहणार. तपास अजूनही सुरू आहे आणि सत्य बाहेर येणं गरजेचं आहे. जो दोषी आहे त्याला शिक्षाही झालीच पाहिजे, मग तो कुणाचाही नापलग असो. तुमचा यावर काय विचार आहे? हे राजकीय खेळ आहे की खरंच गैरकृत्य? तुमचं मत कमेंट्समध्ये नक्की कळवा.
आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी, अशाच नवनवीन माहितीसाठी ऑन पॉइंट विथ रोहित या आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.